मित्र हो, नमस्कार, सुप्रभात। आयुष्य आणि माणसाचं जीवन असे दोन शब्द आहेत पहा, ज्यावर तुम्ही आम्ही जगत असतो, अनुभवत असतो हे जगाची सारी रीत आणि सगळे स्वभाव आणि प्रभाव। स्वभाव आणि प्रभाव असे हे शब्द आहेत जे की मनाशी व्यक्त करताना अत्यंत आवश्यक असते। लेखक, कवी असो, आमच्यासारखे बडबडे माणसं असो, स्वभाव आणि भावना यांच्याशी संवाद करण्याची कौशल गुण हा विकसित होत असतो। व्यक्ती स्वभाव, व्यक्ती वृत्ती, व्यक्ती विषय, व्यक्ती आणि परमार्थ आणि स्वार्थ देखील असे नाण्याच्या दोन बाजू असतात, भावना आणि कर्तव्य। भावनिकतेबरोबर माणसांना खेळवत झुलवत ठेवण्याची भाषा म्हणजेच सामाजिक आणि पॉलिटिकल। जे टिकल ते पॉलिटिकल, पॉलिटिकलच्या भाषेला हा सामाजिक कंगोरा असतो। समाजकारणाशिवाय राजकारण नसतं। राजकारण हे समाजाला झुलवत ठेवत, भावनेशी गुंफत ही कलाकृती म्हणजेच आपलं हे सगळं व्यवस्थापन आणि जीवन जगण्याची प्रत्येकाची धडपड। माणसाच्या मनाला सुख आणि भयमुक्त जीवन असावं ही एवढीच कल्पना असते आणि त्या कल्पनेवरच माणूस सुखाचा शोध लावतो। सुख मिळेल का अजिबात शक्य नसतं। वस्तूत, व्यक्तिमोहाच्या आकर्षणात हे सुख नसतं, म्हणजेच हे संसार, प्रपंच वगैरे वगैरे वगैरे। म्हणजे कथा ही भावना आणि कर्तव्य यांच्याशी जोडून असते। मनुष्य 15-20 वर्ष शिक्षणात आपलं करिअर घालतो, नंतर पुढं थोडं स्थिरावतो, त्यानंतर आरोग्याच्या समस्या भेडसावतात आणि वेदनायुक्त आयुष्य हे उत्तरार्ध जगावं लागतं। समाजातील कोणताही घटक असू द्या, तो वेदनायुक्त आहे, वेदनामुक्त अजिबात नाही, हे मी सांगतो। शरीर आहे, शरीराला वेदना आहेत, व्यथा आहेत, कल्पना आहेत आणि कल्पनेच्या बाधेवरच माणूस बडबड करतो, व्यक्त होतो आणि आपलं मन मोकळं करतो। मन मोकळं करणं अत्यंत आवश्यक आहे। मानसिक गुलामीमध्ये मनाला वाहत ठेवणं, प्रवाहित करणं। नदीचा गुण हा मनाशी जोडलेला आहे। आकाशाचा गुण पाझरण्यात आहे। पहा, पाऊस पडतोय म्हणजेच वाफा ह्या आकाशात जातात आणि आकाशाला हवा लागल्याबरोबर पाऊस पडतो। तसं ही भावनेचं आहे। आसव ही भावनेतूनच व्यक्त होतात, क्रोधही मुखातूनच व्यक्त होतो। हे मानसशास्त्र ज्यांना कळतंय, आलं का लक्षात? रंजकता आहे पहा, एखादा कथाकार माणसाला हसवतोही आणि कधी कधी भावनिक कविता करून रडवतो देखील। त्याचा कलागुण आहे पहा, त्याला कळतंय नेमकं हवंय काय। लोक भावनेशी आपल्या अवतीभोवती फिरली पाहिजे हा मुख्य हेतू असतो। पॉलिटिकलही तसंच आहे, भावनेवरच आधारित आहे। समाजकारण ही त्यावरच आधारित आहे। पहा, जी व्यवस्था आहे ती मन आणि भावनेशीच खेळवत प्रत्येक संसारी जीवाला सुखाचा स्पर्श व्हावा, सुख मिळावं, संपन्नता यावी, यासाठीच माणसं रस्त्यावर असतात, व्यक्त होतात
त्यांचे दुःख खरे असते, वास्तव असते. मिळतंही आणि मिळतही नाही, आणि आतुरतेने वाट पाहणारी माणसं सुखाच्या आशेने जगतात. खरंच जगावायला पाहिजे. जीवन हे अनमोल आहे. वेदना असतील त्याला विलाज आहे, व्यथा असतील त्यावर दिलासा आहे, मन आहे, भावना आहे, त्याबरोबर हसणंही महत्वाचं आहे. पहा, कथाकार कॉमेडी करतात, हसवतात, मध्येच मध्येच चुटकुले सांगतात, कारण माणसाचं मन फ्रेश झालं पाहिजे. आणि खरंच गरजेचं. इतकं काय गंभीर राहण्यात काय फायदा की नाही आहे. शाळेमध्ये पहा, सगळे विषय असतात. पहा, कथा असतात, कविता असतात, इतिहास असतो, भूगोल असतो, गणित असतं, शास्त्र असतं, विज्ञान असतं, प्रयोग असतो, आणि कार्यानुभवही असतो. स्वच्छतेची मोहीम असते, निसर्गाचं संगोपनही असतं. असा चौफेर अभ्यास शाळेमध्ये असतो. आपण ते शिकलेला असतो, परंतु विसरलेला असतो. सामाजिक मूल्ये जतन करण्यासाठी शाळा हे एक मुख्य माध्यम आहे, जिथं मनं घडवली जातात. मनं घडवली जातात, मनाला संस्कार दिले जातात. पुढे कालप्रवाहामध्ये माणूस आयुष्याची शाळा नाही तर खेळखंडोबा करतो. अहंकार. शाळा कधी विसरता कामा नाही. शाळेतली मित्र ही आपली खरंच जिगरी यार असतात, कारण ते पूर्व आयुष्यामध्ये आपल्याला घेऊन जातात. अरे तुरे म्हणतात, म्हणजेच त्यांचं खरं प्रेम असतं. आपण म्हणतो ना, अरे ते माझा शाळेतला मित्र आहे, तो मला ओळखतो, मी त्याला ओळखतो. आणि खरंच ही ओळख जपणं म्हणजेच आपलं पण जपणं होय. कारण आपण जरी अगदी 60-70ची जरी असलो, तर शाळकरी आपला मित्र भेटला तर आपण त्या भूतकाळामध्ये जातो आणि आनंदी राहतो. आणि खरंच आनंदी राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कुठलंही कर्ज नसतं. आपण भौतिक साधनांची जुळवाजुळव करण्यासाठी खूप धापा टाकतो, अख्खं आयुष्य घालवतो, पण सुख मिळत नाही. वस्तू ह्या होत राहतात, सुख समृद्धी येत राहते. पण तुम्हाला म्हणलं ना, वेदना ह्या खरंच आपल्या प्रॉपर्टी असतात. शरीर आहे, शरीराला वेदना होणार, विविध रोग लागणार. त्यातून तुम्ही गांगरून जायचं का? अजिबात गांगरून जायचं नाही. धैर्यानं सामना करता आला पाहिजे. आणि आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या कलागुण जोपासल्या पाहिजे. शरीर हे प्रयोगशाळाच होऊन बसलेलं आहे. सगळ्या तपासण्या करा, सगळे विलाज करा आणि सगळे डॉक्टर गाठा. हे वास्तव सत्य आहे. ते आम्हाला आहे म्हणजे आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. दुःख हे पर्वता एवढे असू नसू काही घेणं देणं नाही. टिल नाऊ यू जॉय, आय जॉय. चालू वर्तमानामध्ये आनंदी राहणं हेच आता सध्याची गरज आहे. धकाधकीचा काळ आहे, केव्हा काय होईल सांगताच येत नाही. आयुष्याचा प्रवास कुणाचा कुठेच थांबल हेही सांगता येत नाही. विमानातून प्रवास करून या देशातून त्या देशामध्ये आपण सुखी राहू ही कल्पना सुद्धा केली असताना त्याही कल्पनेचा चुराडा होतो काही सेकंदात. हेच माणसाचं दुःख आहे. रस्तेही तितके काही समाधानकारक नसतात. कुणीतरी ठोस लागते, काहीतरी होते. त्याही यातना आहेत, वेदना आहेत, अर्ध मेले अवस्था आहेत, पूर्ण मेली अवस्था आहे. अपंगत्व येतं. चालताना आपण घाई करतो, कधी पाय लचकतो, काय मुरगळतो आणि मार लागतो, फ्रॅक्चर होतं. हे शरीर वेदना आहेत, व्यथा येतो, त्या चुकत नाही. आपण खूप काळजी केली, खूप जोपासना केली, तरीही त्या आहेतच.
मानसिक शारीरिक सर्व प्रकारच्या वेदना सहन करत करत आयुष्याचा प्रवास सुखाच्या दिशेनं सुखाच्या अपेक्षेनं माणूस जगत असतो. आपले मित्र भेटतात, ते आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. शाळेतल्या गमती जमती, कॉलेजच्या गमती जमती, गॅदरिंगच्या गमती जमती बोलतात. हे सुद्धा खूप गरजेचं आहे. पहा, वेदना मुक्त होतात, वेदनेला विसर पडतो. हे छोट्या छोट्या गोष्टीत पहा, छोट्या छोट्या गोष्टी या कथाकारांना कळणार नाहीत. आम्ही जगतोय आणि आम्ही अनुभवतोय आपल्याच माणसात, आपल्याच गावात, आपल्याच अवतीभोवतीच्या जगामध्ये आपलं सुख आपण विसरतोय. कथाकार काय येतील जातील, अशा अनेक कथा होतच राहणार, परंतु आपलं गावचं गावपण, शांती, समृद्धी, आपण रागत असलो ना तर गावाचं अशांतता तयार होते. हे चुकीचे आहे. हे राज्य सुख समृद्धीनं संपन्न आहे. आपणही सुखाचा शोध लावूया. मुलांना चांगले संस्कार आपणच घडूया आणि घडवतोच. ही राहो तेथे कटक सज्जन तेथे सोयरिक दया तेथे धर्म धर्म तेथे सुखागम. हे ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीनं खूप 4च वाक्यात पहा. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, राहो तेथे कटक सज्जन तेथे सोयरिक. सज्जन हा शब्द इतका सुंदर आहे. पहा, मना सज्जना भक्तिपंथेसी जावे, तरी श्री हरी पावितो जे स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. संतांचे वचन हे खरंच तुम्ही असाल तिथं एक तर ग्रंथ जवळ असावा, त्यावर चिंतन करत असावं. अर्धा तास, 20 मिनिटं, 10 मिनिटं थोडं मनाच्या खोल तळ्यामध्ये खरंच आनंदाने डुंबत राहावं. तो शीतलता, ते गगन, तो निसर्ग, तो सात्विक आनंद एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मिळणार नाही. तेवढा एखाद्या झाडाखाली निवांत एखादा अभंग गुणगुणताना, एखादी संतांची ओवी आठवणताना जे समाधान खरंच आहे ते पैशात मोजता येत नाही आणि गरजही नाही, दमडी लागत नाही. हो, सुखाचा शोध आपणच लावू शकतो. प्रत्येकाकडे आहे. आपण आपलीच ओळख विसरतो आणि आपण दुसऱ्याला किंमत देतो. आपण दुसऱ्याला किंमत दिली म्हणजे आपली हिंमत कमी करायची का? अजिबात नाही. आपल्याला भगवंताने जन्म दिलाय ना, त्याचं सोनं करायचं, माती करायची नाही. राहो तेथे कटक सज्जन तेथे सोयरिक, दया तेथे धर्म धर्म तेथे सुखागम. दया, करुणा, प्रेम, वात्सल्य हे शब्द नाही, आचरणाचे मूल्य आहे. पहा, सुप्रभात. पुन्हा भेटू पुढच्या कंटेंटमध्ये. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.